नियम तोडल्यानंतर जुगाड करण्याची धावपळ केली जाते, परंतु असे जुगाड करणं म्हणजे एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असं आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केलं आहे. तंत्रज्ञानाचा आणि नियमांचा वापर केल्यानं ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 35 ब्लॅक स्पॉटची संख्या 25वर आली आहे. या ठिकाणी अपघातांच्या वाढत्या संख्येनं मृत्यूचं प्रमाणही वाढलं होतं. त्यामुळे एकही ब्लॅक स्पॉट असता कामा नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित कार्यक्रमात या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. यंदाच्या अभियानाचं बोधवाक्य निर्णय तुमचा, जबाबदारीही तुमचीच असं असून यावेळी मार्गदर्शन करताना डुंबरे यांनी सांगितलं. यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, आमदार संजय गळकर, निरंजन डावखरे यांनीही मार्गदर्शन केलं. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. वाहतुकीबाबत रिक्षाचालक, व्यापारी आणि स्थानिक रहिवासी यांच्या काही उपाययोजना असतील, त्या फार तांत्रिक नसल्या तरी या उपाययोजनांचा विचार करावा असंही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सुचवलं. दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू होत असल्यानं रस्ता सुरक्षा विषय गांभीर्यानं घेणं अपेक्षित आहे. मात्र चालकाचं काहीतरी चुकतं आणि अपघात होतो. जुगाड करण्यामध्ये भारत प्रसिद्ध असून नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिसाला मॅनेज करण्याचा वेगळा जुगाड असतो. मात्र असा जुगाड एखाद्याच्या जीवावर बेततो. त्यामुळे आपण मानसिकतेमध्ये बदल करणं आवश्यक आहे. तर वाहतुकीच्या नियमांबाबत शाळकरी मुलांमध्ये जनजागृती करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. त्यासाठी महापालिका आणि पोलीस विभागानं एकत्रितरित्या काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं दंडात्मक कारवाई केली पाहिजे की कोणाचीही नियम तोडण्याची हिंमत होणार नाही. उलट दिशेनं वाहन चालवणाऱ्यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाले पाहिजेत. याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. किमान वाहतुकीचे नियम पाळून सिग्नल न तोडण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. हे एक महिन्याभराचं अभियान आहे. आजपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारं हे अभियान आहे आणि याच्यामध्ये रस्त्यावर सुरक्षा वाढवून त्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी करणं, या दृष्टीनं जनजागृती करणं, लहान मुलांमध्ये जागृती करणं आणि त्याचबरोबर विविध उपाययोजना करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाहतूक नियमांविषयी आणि रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीनं अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतो आहोत. शाळेतल्या मुलांपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि टेक्नॉलॉजीचा देखील वापर कसा करता येईल या दृष्टीने देखील आपण या काळात प्रयत्न करणार आहोत. सर, अनेक नागरिक जे आहे अपघातांमध्ये मृत्यू पावतात, जेणेकरून ते रस्त्यावरच्या नियमांचे पालन करत त्यांना काय वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे केवळ म्हणजे ही काही असं एक जबरदस्ती नाही आहे, परंतु ते आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यानंतर आपलं शहर आणि शहरामधल्या सर्वांनाच होणारा त्रास कमी होण्यासाठी सर्वांनी नियम पाळणं आवश्यक आहे. आणि केवळ दंड करून हे होईल असं नाही, परंतु तरी देखील जनजागृती करणं आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. सर, तुम्ही एक मुद्दा मांडला की स्थानिकांना विश्वासात घेऊन वाहतुकीचे जे काही प्रयोग करायचे असतात ते करावेत, पण सध्या तरी ठाणे शहरामध्ये असं होताना दिसत नाही. हे सुरू केलेलं आहे, आपण मोठ्या प्रमाणावर नाही. त्याला पण बराचसा मेंटल ब्लॉक असतो. मी साहेबांना सांगत होतो मेंटल ब्लॉक असतो, पण तो आपण केलं सुरू आणि होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे जे आपण डेव्हलप असलेली गुलाबी रंगाच्या पट्ट्या मारल्या त्या महिन्याभर त्यांचा रंग उडल हो आहे. त्या कमिशनर साहेबांना माझं बोलणं झालेलं आहे. आपण ते हे करतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी
रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्याच्या कळवा पूर्व या परिसरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेत एका व्यक्तीस गोळी लागल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली. संदीप पुजारी असं जखमी झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करीत असून हा व्यक्ती कुठल्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता का याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मात्र आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. प्रभू श्रीरामाला ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते, परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे वाघ नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्याचवेळी राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आले असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यावर आता आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर टीका करत असताना म्हटले की ते काय शेणही खात असतील. मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटलं होतं की मटण खातो. मी मटण खातो म्हणजेच मांसाहार करतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे 77% लोक मांसाहारी आहेत. मग मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो असं जर आपलं म्हणणं असेल तर देशातील 77% लोक शेण खातात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच बहुजन समाज शेण खातो असं आपलं म्हणणं असेल तर आश्चर्य आहे. नाहीतर आता नवीन सुरू झालं आहे की मांसाहार करणारे हे जरा खालचेच असतात असा पलटवारही आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्राला जातीपातीत नासवण्याचं काम सुरू आहे. तेव्हा तुम्ही कोणत्याही जातीचे असा, परंतु जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून विचार करणार नाही, हिंदू म्हणूनच मतदान करणार नाही, तोपर्यंत या राज्याला या देशाला उभं करू शकणार नाही, तसं परखड मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसंच ज्यांना याची जाणीव होईल त्यांनी किमान एका कुटुंबाला याची जाणीव करून देण्यासाठी मी अधिक एक ही मोहीम राबवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष मकरंद मुळे, विजय जोशी आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकरही उपस्थित होते.